गावाकडे ना लहानपणी ना सकाळी आई पटकन असा हेल्दी नाश्ता करून द्यायची. आज त्याच पद्धतीने ना मी ना हिरव्या मुगाचे आणि तांदूळाचे ना धिरडे करणार आहे. तर ते कसे केले ना ते तुमच्याशी शेअर करते. 1 वाटी हिरवं मूग घेतलं आणि 2 चमचे ना तांदूळ टाकले आणि स्वच्छ धुवून ना 5 ते 6 तास ना असे भिजायला ठेवले. भिजून झाल्यानंतर ना ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढले. 4 लसणाच्या पाकळ्या टाकल्या, 2 हिरव्या मिरच्या टाकल्या आणि थोडंसं आलं टाकून आणि पाणी टाकून ना त्याची पेस्ट करून घेतलेली. तर माझ्याकडनं ना हे थोडंसं पातळ झालं होतं, तर मी 2 चमचे ना रवा त्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि ते परत एकदा मिक्सरमधून फिरवून घेतलं आणि रवा टाकलेलं होतं ना, तर ते एडिटिंगमधून माझ्याकडनं ना स्किप झालं, सॉरी बरं का. नंतर ना ढोबळी मिरची टाकली बारीक चिरलेली, बारीक चिरलेला कांदा टाकला, टोमॅटो टाकलं, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली, धना पावडर टाकली, चवीनुसार मीठ टाकले आणि हळद टाकली. त्याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता हे मिश्रण असं झालेलं आहे. एकीकडे पॅन ठेवला, पॅनवर थोडंसं तेल टाकलं आणि पळीच्या साहाय्याने ना ते मिश्रण केलेलं आहे ना आपण आणि सगळीकडे ना असं पसरून घ्यायचं, गोलाकारमध्ये करायचं ते आणि नंतर ना वरनं झाकण ठेवायचं. 10 ते 15 मिनिटामध्ये वाफेवर शिजवून घ्यायचं आणि दोन्ही बाजूने ना छान असं लालसर होईपर्यंत ना भाजून घ्यायचं. हे आणि अशा प्रकारे ना आपले गरमागरम ना हिरव्या मुगाचे धिरडे तयार झालेले आहेत. आणि दही आणि शेंगदाण्याची चटणी सोबत ना एकच नंबर हे धिरडे लागतात. तुम्ही नक्की करून बघा. आणि आमच्या आई ना आठवड्यातून 2दा तरी हिरव्या मुगाचे हे धिरडे करायचे. तेच मी तुमच्याशी शेअर केलेले आणि तुम्ही माझ्या रेसिपीला का लाईक करत नाही?